एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतो किं नु मही कृते हेतो किं नु मही कृते। पहिल्या अध्यायामध्ये भगवंतानी एकच शब्दाचा उच्चारण केला आहे आणि तो शब्द म्हणजे पश्य। अर्जुनाची इच्छा भगवंत पूर्ण करतात। अर्जुन म्हणतो मला पाहायची इच्छा आहे, कोणाबरोबर मला युद्ध करायचं आहे, तर म्हणे पश्य, पाहून घे। पण या एका शब्दाने अशी काही जादू काही केली की त्याची मनोवृत्ती पूर्णपणे बदलली। उत्साह, इच्छा युद्धाची ती गळून पडली। त्याच्या मनामध्ये वेगळेच विचार येऊ लागले। अच्छा, भगवंताने, भक्त लोक असं म्हणतात, मुद्दामून तो रथ जो आहे तो भीष्म आणि द्रोणाच्या समोर उभा केला, कारण त्यांना भगवद्गीता सांगायची होती। जोपर्यंत अर्जुन मोहित नाही होणार तोपर्यंत गीता प्रकट होणार। आणि अर्जुनाला मोहित करायचं असेल तर असं काही करावं लागेल ज्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये वेगळे भाव येतील। दुःशासनासमोर जर उभं केलं असतं, त्याला सगळं आठवलं असतं की पा त्यांनी कसं वस्त्रहरण केलं होतं। दुर्योधनाच्या समोर उभं केलं असतं तर जे काही षडयंत्र आत्तापर्यंत कारस्थान केलंय दुर्योधनाने ते सगळं आठवलं असतं आणि मग युद्धाची लगेच सुरुवात झाली असते। पण भगवंताचं प्रयोजन काही वेगळंच आहे। आता देवाला धर्माची स्थापना करायची आहे, लक्षात घ्या। तर धर्माची स्थापना करायची आहे तर धर्माचा उपदेश त्यांना करायचा आहे। धर्म काय आहे जोपर्यंत मी समजावून सांगणार नाही तोपर्यंत लोक त्याला आचरणात कसं आणतील। तर धर्म सांगण्यासाठी काही ना काही निमित्त पाहिजे, कारण जगामध्ये नियम आहे की काहीही कोणची घटना घडते तर कारण पाहिजे, बिना कारणाशिवाय कार्य होत नाही। अचानक देव सुरू नाही करू शकत, चालू नाही करू शकत। अशोच्यान अन्वशोच असतो, काही प्रसंग पाहिजे ना, काही तशी परिस्थिती पाहिजे। तर भगवंतानीच ती निर्मित केली असं भक्त लोकांचं म्हणणं आहे, सांगणं आहे। कारण जे काही होतं ते देवाच्या इच्छेनेच होत असतं। संकल्प भगवंताचाच आहे, पण तो अर्जुनाच्या मनामधून असा प्रकट झाला, मोहाच्या रूपात। मोह कारण झालं। आता इथे पहा, अर्जुन काय म्हणतो, न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च। जगामध्ये जेवढे युद्ध होतात ना, तर युद्धाचे काही प्रेरक तत्व असतात। कशामुळे युद्ध करतात लोक? एक असतं त्याला म्हणतात साम्राज्य विस्तार। माझ्या राज्याचा काय विस्तार हो म्हणून लोक आक्रमण करतात। आता जेवढे हे नेपोलियन, स्टालिन वगैरे झालेले आहे, सिकंदर, त्यांच्या मनामध्ये तर हेच आहे ना की माझी कीर्ती पूर्ण जगामध्ये पसरो, माझं राज्य सगळीकडे असो, साम्राज्याचा विस्तार। तर
प्रेरक तत्व है राज्यम. अर्जुन म्हणतो मला याची काही इच्छा नाही, म्हणजे हे जे प्रेरक तत्व आहे त्याच्यामध्ये नाही आहे. आता राज्याचा विस्तारच मला करायचा नाहीये तर युद्धाची काही गरजच नाहीये. दुसरं प्रेरक तत्व काय आहे, कशाला युद्ध करायचंय, म्हणजे राज्य मिळवीन मग काय सुख संपत्ती. आता जेवढे मुघल आक्रांत आले आणि त्यांनी आक्रमण केलं भारतावर, कशासाठी, लुटण्यासाठी. इथे पैसा आहे, सोना आहे. ये धरती उगले काय नाही, मेरे देश की धरती सोना हो, सोने की चिडिया भारताला असं म्हटलं. अच्छा, किती सोनं असेल एवढं लुटून नेल्यावर सुद्धा अजून भरपूर निघत आहे. तर संपत्ती यासाठी लोक युद्ध करतात. अर्जुन म्हणतो मला ते सुद्धा नकोय, सुख नकोय, भोग नकोय. तर म्हणजे काही कारणच नाहीये तर कशाला युद्ध करायचं. आणि तो उघडपणे तो म्हणत आहे न कांक्षे, आकांक्षाच नाही, इच्छाच नाही. मनामध्ये इच्छा होते मग शरीराच्या द्वारे कर्म होतं. आधी वृत्ती आहे मग प्रवृत्ती आहे. आता वृत्तीच नाही तर प्रवृत्ती का होती, असं त्याचं म्हणणं आहे. पहिला तर्क हा त्याने दिला. दुसरं कारण तो म्हणत आहे की मी या लोकांसाठी युद्धाचा निर्णय घेतला होता की या युद्धामुळे सगळे लोक सुखी होतील, त्यांना आनंद मिळेल. पण आता मी इथे काय पाहत आहे की ते सगळे मरतील इथे. तर मग त्यांच्यावर, म्हणजे ज्यांच्यासाठी मला युद्ध करायचंय ते तर नसणार, मग कशासाठी करायचं. आणि ते सगळे कोण आहे, माझेच नातेवाईक आहे. तर यादी देतो, आचार्य वगैरे वगैरे, पितामह, पुत्र. आणि तो काय म्हणतो की न हंतुम इच्छामी. सामान्य काही कर्म असतं त्याला मी तयारही झालो असतो, पण युद्ध म्हणजे लोकांना एकदम मारायचं, सगळ्यांचं वध करायचं, हे तर काही मला जमत नाहीये. हे म्हणतात इच्छा होत नाहीये. खरं म्हणजे याच्यावर काही भलं होईल लोकांचं असं मला वाटत नाही. न श्रेय अनुपश्यामी. आणि ते भगवंताचं नाव तो काय घेत आहे, मधुसूदन, 35व्या श्लोकामध्ये. जणू काही संकेत करत आहे की समोर जर राक्षस असते ना तर मी मारलं असतं. तुम्ही सुद्धा मधु नावाच्या राक्षसाला मारलं. देवाचं नाव काय, मधुसूदन. मधु कैटभ हे दोघ जण राक्षस झाले, विष्णूंनी मारलं होतं. दुर्गा सप्तशतीमध्ये यांचं नाव येतं, मधु कैटभ. हे आपल्या अंतःकरणामधील रागद्वेष आहे. मधु म्हणजे काय, मध असतं की नाही, मध. जो राग असतो ना, राग म्हणजे मराठीचा राग नाही, संस्कृत मधला राग, आसक्ती. तर आसक्ती कशी असते तर म्हणे मधाप्रमाणे गोड असते. पण काय त्याचा मग परिणाम दुःखदायक असतो. आसुरी वृत्ती, राग आणि द्वेष. तयोर नवशमागच्छे तौ यस्य परिपंथिनो. रागद्वेष हे लुटणारे चोर आहेत. मनाची जी शांती आहे त्याला लुटून नेतात. तर भगवंतानी त्या मधु कैटभाला मारलंय, म्हणून देवाचं नाव मधुसूदन. भगवंताचं एक नाव आहे मुरारी. श्रीकृष्ण गोविंद रे मुरारे. तर मूर नावाचा एक राक्षस आहे, त्याला देवानी मारलं तर मुरारी. मूर हा अभिमानाचा प्रतीक आहे. तर असे अनेक असुर आहे. भागवत तुम्ही ऐकलंच आहे. बकासुर, अघासुर, प्रलंबासुर, धेनुकासुर. एक असुरांची पूर्ण एक रांग आहे. तर अर्जुन काय म्हणतो, असुरांना मारणं ठीक आहे,
पण आपल्या नातेवाईकांना मारणं हे काय? आणि यांना मारून जर मला पृथ्वीचं जरी राज्य मिळेल तरी मी येणार नाही. पृथ्वी काय त्रैलोक्याचं राज्य मिळेल तरी मला नकोय, असं तो स्पष्ट नकार देत आहे. आता पुढे अजून म्हणतो की पहा, आता युक्तिवाद करत आहे, वेगवेगळ्या युक्ती देत आहे, कारण देत आहे. तर 36व्या श्लोकामध्ये निहत्यधार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः निहत्यधार्तराष्ट्रान्नः का प्रीति स्यात् जनार्दन पापमेवाश्रयेदस्मान् हत्वैतानाततायिनः. तो म्हणतो की या धृतराष्ट्रांच्या मुलांना मारून का प्रीती, काय सुख मिळेल, काय आनंद मिळेल? एकदम हा अहिंसेचा काय म्हणतात, अहिंसा का पुजारी, याला हिंसा मुळीच नकोय. गांधीजींना म्हणतात ना अहिंसा का, अहिंसा परमो धर्म. तर त्याचा स्वर असाच म्हणे, हिंसेमध्ये काही कोणाचा लाभ नाही, लोकांना मारून काय मजा मिळेल. याचा एकदम दुष्ट वृत्ती आहे, क्रूर वृत्ती आहे, आसुरी वृत्ती आहे. का प्रीती सा जनार्दन. आता इथे भगवंताचं नाव काय, जनार्दन. आणि तो काय म्हणतो, जर मी असं केलं, युद्ध केलं आणि लोकांना मारलं, तर मी काय म्हणवला जाईल, मी पापी आहे. लोक सगळे म्हणतील अरे पापी आहे. मी कोणाचा आश्रय घेतलाय, पापाचा. पापमेव आश्रयेदस्मान्. पापाचाच आश्रय करावा लागेल. माझी तयारी नाही की लोक मला ऐकायची तयारी नाही की सगळे म्हणतील पापी आहे, पापी आहे. कोणाला आवडतं का पापी पापी? ते हिंदीमध्ये वडिलांना पापा म्हणतात. ते एक वडील असे पेपर वाचत होते, आता तो लहान बाळ सांग पापा पापा, म्हणजे लक्ष देत नाही. शेवटी त्या तोंड निघालं पापी, एकदम ते निघायला काय. तर दुसऱ्याला आपण पापी म्हणतो, पण जर आपल्याला कोणी पापी म्हणेल, तू महापाप करत आहे, मला पापी म्हणत आहे. पापमेव आश्रय, पापाचाच आश्रय करावा लागेल. याचा अर्थ आहे की हे काही पुण्य नाही आहे, लोकांना मारणं पाप आहे. जगामध्ये माझी अशीच प्रसिद्धी होऊन जाईल आणि आत्तापर्यंत मी काही पाप केलेले नाही आहे. तर अर्जुन फारच सावध आहे. तर म्हणे या लोकांना मी मारून स्वतःला पापी म्हणू इच्छित नाहीये. आणि पाप म्हणजे काय असतं, तर पापाची सुद्धा खूप मोठी मोठी व्याख्या आहे. परपीडनम पापम अशी सोपी भाषा आहे. परपीडा म्हणजे बाकी, परहित सरिस धर्म नाही भाई, परपीडा सम नाही अदभाई. परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्. पूर्ण सार काय, म्हणजे पाप आणि पुण्य. लोकांना त्रास देणे म्हणजे पाप, लोकांचं हित करणे म्हणजे पुण्य. तुकाराम महाराज सुद्धा आपल्या अभंगात म्हणतात, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. पुण्य पर उपकार, पाप काय तर म्हणे परपीडा.
तर इथे अर्जुन स्पष्ट म्हणतो. पाप शब्दाची जर व्याख्या अजून केली तर बरंच काही त्याच्यामध्ये आहे, पण एक सोपा अर्थ सांगतो. मोक्षाकडे अडथळा बनणारी जी वृत्ती आहे, प्रतिबंधक वृत्ती आहे, त्याला म्हणतात पाप. टेक्निकली जर ज्याच्यामुळे प्रतिबंध निर्माण होतो, प्रतिबंध म्हणजे बाधा, मोक्षाकडे आपली जी वाटचाल आहे त्याच्यामध्ये काय अडचण ज्या वृत्तीमुळे होते त्याला म्हणतो आपण काय पाप. आपल्या इथे हिंदू धर्मामध्ये असं म्हटलेलं नाहीये की हिंसा करणं पुण्य आहे किंवा पाप आहे, असं नाही म्हटलंय. परिस्थिती काय त्याच्यावर पहा. जर हिंसेच्या द्वारे धर्माची स्थापना होत असेल तर हिंसा काय आहे, पुण्य आहे. सैनिक लोक आता लोकांना मारतातच देशाच्या रक्षणासाठी, आणि त्यांना परमवीर चक्र मिळतं त्यांना मेडल. खोटं बोलणं पाप आहे असंही नाहीये, कधी कधी खोटं बोलणं सुद्धा पुण्य आहे. म्हणून अशी एक परिभाषा नाही दिलेली आहे. त्याचा अर्थ काय दिलेला आहे, ज्याच्यामुळे मनामध्ये अशुद्धी येईल, मोक्षाकडे तुम्हाला जाता येणार नाही, त्याला म्हणतात. तर इथे अर्जुनाला काय वाटतंय की युद्ध करणं म्हणजे पाप आहे, म्हणजे मारणं पाप आहे. पण कधी कधी मारावंही लागतं. आता डॉक्टर किती हिंसा करतो की नाही, रक्त काढतो, पोट फाडतो, काय काय करतो सुरीने, पैसा सुद्धा घेऊन देतो. आणि आपण फार आनंदाने त्याला येतो, खूप छान, तुम्ही माझं रक्त काढलं, थँक्यू. कारण त्याच्यामध्ये काय हितभावना असते. तर इथे म्हणतो की पापमेव आश्रय, आणि पा धातूपासून पाप शब्द बनला आहे. पाती रक्षती म्हणजे पापाच्या द्वारे रक्षण होतं. कशाचं रक्षण? पाती रक्षती अज्ञानम, अज्ञानाचं रक्षण होतं. अर्थ कळला का? म्हणजे जर पाप करत राहिला तर अज्ञान खूप वाढत जाईल, ज्ञानाकडे वाटचाल होणार नाही. आणि याच्या उलट पुण्य शब्दाचा अर्थ काय? पुनाती इति पुण्य, ज्याच्याद्वारे मन शुद्ध होतं. जसं जसं मन शुद्ध होईल तसं तसं ज्ञान वाढेल, असं आहे. तर अर्जुनाचं इथे म्हणणं आहे की मी पापाचा आश्रय घेऊ इच्छित नाही. आणखीन हत्वा एतान आतताईन, हे सगळे आतताई लोक आहे आणि यांना मारून मला पाप करायचा नाहीये. आतताई शब्द इथे दिलेला आहे या सगळ्या कौरवांसाठी, आतताई. आता इथे अर्जुन चूक करत आहे. एकीकडे अर्जुन काय म्हणत आहे की मी पाप करत नाही आणि या आतताईंना मारणार नाही. कारण म्हणजे जर आतताईंना तुम्ही मारलं नाही तर हा पाप. असा एक श्लोक आलेला आहे, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आतताई जे लोक आहेत, न विचार न करता त्यांना तुम्ही मारा. पण म्हणे आतताई कोण आहे? तिथे म्हटलेलं आहे आतताईना अंत हन्यादेवा अविचारयन नातताई वदे दोष हंतुर्भवती कश्चन. आतताई लोकांना मारण्यामध्ये काही दोष नाही. त्याच्यामुळे आतताई म्हणजे कोण? आता आजच्या भाषेमध्ये आपण म्हणू शकतो दहशतवादी, आतंकवादी म्हणतो. पण इथे स्मृतीशास्त्रामध्ये श्लोक दिलेला आहे की जे लोक हे 6 प्रकारचे दुष्टकर्म करतात, पापकर्म करतात, त्यांना आतताई म्हणतात. म्हणजे कोण आहे? त्यामुळे अग्निद, जो दुसऱ्यांच्या घराला आग लावतो, त्याला म्हणतात आतताई. दुसरं आहे जो दुसऱ्यांवर विष प्रयोग करतो, विष खाऊ घालतो.
गरज त्याला म्हणतात. तिसरं म्हणतात शास्त्र पाणीर धनापहा, शस्त्र पाणी, जो हातामध्ये तलवार वगैरे घेऊन दुसऱ्याच्या अंगावर आक्रमण करतो खून करण्यासाठी, त्यामुळे तो सुद्धा काय आतताई. चौथा कोण क्षेत्रदार अपहर्ता, जो संपत्ती लुटतो. क्षेत्र म्हणजे शेत, जमीन, जायदाद, दुकान, मकान, तो लुटणारा जो आहे तो आतताई आहे. किती झाले? 4. पाचवा आहे संपत्ती. आधी मी काय सांगितलं आता? संपत्ती. म्हणजे दोन, संपत्ती म्हणजे एक पैसा आणि दुसरं जमीन वगैरे. पाचवा काय झाला? जमीन. संपत्ती आणि जमीन वेगवेगळे करा. जायदाद, जमीन, प्रॉपर्टी. आणि दुसरं जे चोर वगैरे असतात की नुसतं पैसा घेऊन जातात. आणखीन 6वं म्हणजे दार अपहरता, दारा अपहरता. दारा म्हणजे पत्नी, दुसऱ्याची पत्नी जे पळवतात त्याला म्हणतात काय? आतताई. तर अशा 6 गोष्टी जे करतात, विष खाऊ घालतात, आग लावतात. आणखीन तुम्ही पहा कौरवांमध्ये साहीच्या साही गुण आहेत. गुण म्हणजे दोष. त्यांनी विष खाऊ घातलं, विषाचे लाडू भीमाने ते पचवले, आग लावली, सगळं केलेलं आहे त्यांनी. तर म्हणून हे आतताई आहे. आणि या आतताईंना तर मारलं पाहिजे, त्याच्यामध्ये काही गैर नाही आहे. तर एकीकडे म्हणजे यांना अर्धवट वाचलंय, लोकांना मारणं चुकीचं आहे, पण अशा लोकांना मारणं न मारणं चुकीचं. तर अर्जुन एकीकडे म्हणतो की आतताई आहे आणि दुसरीकडे म्हणतो मी यांना मारणार नाही. आणखीन काय म्हणतो पुढे की पहा 37वा श्लोक. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव. प्रत्येक श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताचं वेगवेगळं नावं घेतलं आहे. मधुसूदन, जनार्दन, माधव आधी घेतलेलं केशव. माधवचा काय अर्थ सांगितला मी? लक्ष्मीपती माधव. त्यामुळे हे माधव, त्यामुळे तस्मान म्हणून मी पापी म्हणवला जाईन म्हणून. मागच्या श्लोकाबरोबरचा संबंध आहे. वयम न हंतुम अर्हा, मला या आपल्या सगळ्या भाऊबंधांना मारण्यामध्ये काही काय सुख नाही, मजा नाही. आता पहा परत परत अर्जुन बहुतेक करून प्रत्येक श्लोकामध्ये स्वजन, स्वबांधव, म्हणजे त्याच्यामध्ये एवढी किंवा आपुलकी सगळ्यांसाठी निर्माण झाली आहे की त्याच्यामध्ये काही परकेपणा येतच नाही की हे यांनी आमच्या बरोबर धोका केलाय, आमचं सगळं जमीन जायचं लुबाडलंय. तो आपलं रक्ताचं नातच पाहतोय. म्हणून स्व म्हणत आहे, स्वबांधवान, स्वजनम. स्वजनम ही कथम हत्वा सुखीनं, म्हणे या स्वजनांना मारून आम्ही कसे सुखी होऊ. इथे वयम शब्दाचा प्रयोग केलेला. वयम, आम्ही. आता काय म्हणजे हे अर्जुनालाच वाटतं, बाकी लोकांना कोणाला नाही वाटत. सगळे लोक तर एकदम उत्साहाने तयार आहे. फक्त अर्जुनालाच असं वाटत आहे की मी काय चुकीचं करत आहे.
इथे सगळ्यांना तो इन्क्लूड करतो, वयम आम्ही. अच्छा, हिंदीमध्ये कधी कधी काय हम म्हणतात, हम एका माणसात, हम नाही जाएंगे, तो एकटाच असतो. हम म्हणजे अनेक वचन नसतं. हे मराठीवाले तर फार तू तू करत जातात, तुम्ही तुम. तिकडे हम आप एकही असेल तर हम आप म्हणतात. आप जाएंगे क्या, लहान बाळ आहे, आप जाएंगे क्या. मराठीमध्ये आपण फारच म्हणजे फारच आदर कोणाला द्यायचा असेल तर. मोठ्या मोठ्या लोकांच्या मुलाखती असतात, त्याच्यात इंटरव्ह्यूला तू तूच म्हणतो, तुम्ही तू. ते मराठीचं आहे त्याच्यामध्ये, म्हणजे तशीच आहे पद्धत. पण तिकडे जर असं तुम्ही केलं तर म्हणजे काय, याला संस्कार नाही आहे. तर हम, वयम, आम्ही. आम्ही सुखी होऊ का या आपल्या सगळ्याच लोकांना मारून. सुखी नस्याम माधव. हे पहा, इथे अर्जुन काय म्हणतो, आपल्या मनामध्ये दोन प्रकारची वृत्ती आहे, सुखदायिनी वृत्ती आणि दुःखदायिनी. दोन वर्ग आहे, दोन विभाग आहे. श्रद्धा, प्रेम, करुणा, दया यांचा एक गट आहे. आणि ईर्ष्या, क्रोध, अहंकार, द्वेष, वैर यांचा एक गट आहे. आता स्वतः तुम्ही सांगा अनुभवाने की कोणत्या वृत्तीमुळे सुख आहे, कोणत्यामुळे दुःख आहे. क्रोध आला आपल्याला, राग, की मग आपलं सुख जे आहे ते पळून जातं, नाहीच होतं. क्रोध शब्दाचा अर्थच आहे कम-रोध. कम म्हणजे सुखम. सुखामध्ये जो अवरोध उत्पन्न करतो त्याला म्हणतात क्रोध. अनेक वेळा मी सगळं सांगितलेलं आहे. जेव्हा कोणाला राग येतो तेव्हा काय तो म्हणतो मला संताप आला आहे. आणि असं कोणी नाही म्हणत की मी फार शांतीने काय संताप करत आहे. शांतीपूर्वक संताप, शांत राहून संताप. शांती आणि संताप विरुद्ध आहे. ईर्ष्या आणखीन प्रेम दोन्ही बरोबर कसं होईल. लोभ आणखीन संतोष, समाधान, अपोजिट वृत्ती. अभिमान आणखीन विनम्रता, दोन्ही एक नाही. तर एक सुख देणाऱ्या वृत्ती, एक दुःख देणाऱ्या. तर आता हिंसा ही दुःख वर्गामध्ये येतं. तर अर्जुन परत म्हणतो सुख मिळेल का, का प्रीती, का सुखम. त्याला हे माहीत आहे. आपण साधा आपला अनुभव आहे, जर कोणाशी मी काही वाईट बोललो, कठोर शब्द जर मी बोलला तर दिवसभर मला कसं तरी होतं की नाही. अरे असं बोलायला नको होतं. तर एक साध्या शब्दाने असं होऊ शकतं सुख किंवा दुःख. तर मग कृतीने जर आपण केलं तर मग. म्हणून इथे तो म्हणतो की या युद्धामुळे सुख तर काही मिळणार नाही. आणखीन भगवंत जणू काही इशारा करतात की ठीक आहे, तुला एवढं वाटत आहे, पण या समोरच्या लोकांना तर काही वाटतच नाहीये. तू एवढं वाटत आहे काय हे युद्ध चुकीचं आहे, हिंसा. समोरचे लोक खूप आनंदाने आलेले आहे, खूप तयारी करत आहे. तर तूच बरोबर आहे असं कसं काय. तर इथे फार छान तो स्वतःच म्हणतो, अर्जुन म्हणतो यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषम् मित्रद्रोहे च पातकम् यद्यप्येतेन पश्यन्ति लोभोपहत चेतसः कुलक्षयकृतं दोषम् मित्रद्रोहे च पातकम्.
अर्जुन म्हणतो, देवा तू मला म्हणत आहे की मला दिसत आहे आणि या लोकांना दिसत नाही किंवा या लोकांना काही वाटत नाहीये. तर म्हणे ठीक आहे, सगळे लोक एक एक चष्मा घालून पाहतात जगाला. यद्यपि एते न पश्यन्ति, यांना दिसत नाहीये, हे सगळे विचार करत नाहीये. म्हणजे यांना का दिसत नाहीये, यांची बुद्धी का विचार करत नाही, तर लोभ उपहत चेतसा, लोभाच्यामुळे यांची बुद्धी पराजित झालेली आहे, हात झालेली आहे, म्हणजे आवृत्त झालेली आहे. विचार करण्याची सामर्थ्य हे गमावून बसलेले आहे. लोभाचा असं काही एक झाकण आहे, लालच किंवा लोभ, त्यामुळे यांना दिसत नाहीये की युद्ध म्हणजे किती घातक आहे. लोभोपहत चेतसा. हे पहा, जगा असं म्हणतात ना, यथा दृष्टी तथा सृष्टी. आता लोभाच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याला काय, त्याचं लक्ष कुठे, पैशाकडे, राज्याकडे, सिंहासनाकडे. तो हे पाहत नाही किती मरतीले काय काय. जगामध्ये असंच असतं. त्याला तो शत्रू आहे तोच दिसतो, तो एक माणूस आहे, चांगला आहे वगैरे वगैरे, ते काही दिसत नाही. लोक त्याला म्हणतात, अरे ती व्यक्ती छान आहे, पण नाही, यांनी ईर्ष्या किंवा द्वेषाचा तो चष्मा घातलाय, त्याला तेच दिसते. त्याची बुद्धीवर काय, बुद्धी झाकलेली आहे. तर इथे तो म्हणतो लोभोपहत चेतसा, लोभामुळे यांची बुद्धी पराजित झालेली आहे, म्हणून न पश्यन्ति. पण अर्जुन काय म्हणतो, अरे जर हे आंधळे आहे, यांची बुद्धी जर आवृत्त आहे, तर मी काय, मी सुद्धा माझी बुद्धी आवृत्त करून घेऊ. माझी बुद्धी तर जागृत आहे ना, मला तर दिसत आहे ना, मी तर पाहू शकतो, त्यांना दिसत नाही. आता त्यांना दिसत नाही तर त्यांची चूक आहे, असं तर्क देतो. समोरचा माणूस खड्ड्यामध्ये पडत आहे, तर तो पडत आहे म्हणून मी सुद्धा पडेन, त्याला दिसत नाही म्हणून तो पडत आहे. समोरचा माणूस पीत आहे, बॉटल ठेवून, तो पिणार आहे म्हणून आता मी सुद्धा, असं काही नाही. म्हणून आपला विवेक आपल्याकडे आहे आणि आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. जगामध्ये सगळे वाईट आहे म्हणून मी सुद्धा वाईट होतोय, हा तर काही तर्क नाहीये. तर त्यांना दिसत नाहीये, त्यांना कळत नाहीये, मला तर कळत आहे. कसा तर्क देतो. यद्यपि एते न पश्यन्ति, का नाही दिसत आहे, लोभामुळे. आता इथे लोभाच्या द्वारे तुम्ही सगळे विकार घेऊ शकता. काम, क्रोध, ईर्ष्या, हे सगळे विकार एकच काम करतात, विवेक आला काय झाकून देतो. त्याला आवरण म्हटलेलं आहे. आवरण, मल, विक्षेप, आवरण, असे 3 दोष आहे ना वेदांतामध्ये. सूर्य किती तेजस्वी असेल, त्याला तेज असेल, पण ढग जेव्हा येतो तेव्हा काही प्रकाशच नाही. त्याचप्रमाणे अनेक लोकांच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहे, पण कधी कधी या विकारांमुळे ती बुद्धी काय आहे, मंद होऊन जाते. आणि लोक एकदम म्हणतात, अरे हा माणूस असं कसं करू शकतो, असं लोक एकदम म्हणतात. तर इथे अर्जुन असा एक तर्क देत आहे की त्यांना नाही दिसत आहे पण मला दिसत आहे. अच्छा, आणखी मला काय दिसत आहे जे ते पाहत नाहीये, मी पाहत आहे. तो म्हणतो कुलक्षय कृतम दोषम. कुलक्षय कृत एक दोष आहे फार मोठा, त्या दोषाकडे यांचं लक्षच नाहीये. म्हणजे कोणता दोष आहे, त्यामुळे संपूर्ण कुळाचा काय होणार आहे, नाश या युद्धामुळे. कुलक्षय कृतम दोषम, फार मोठा दोष आहे. दोष शब्दाचा काय अर्थ असतो ना, दोष म्हणजे ज्याने दूषित होतो माणूस, त्यानंतर दोष. दूषित म्हणजे अशुद्ध. या विकारांना दोष का म्हटलंय, कारण चित्त काय होऊन जातं, दूषित, अशुद्ध. तर कुलक्षय कृतम दोषम, एक महादोष होणार आहे, संपूर्ण कुळाचा नाश होईल, हे लोक
यांना लोकांना काही अंदाज नाही काय काय याचे परिणाम होतील. आणि मित्रद्रोहेच पातकम, एक आणखीन पाप यांना दिसत नाही, आणि तो म्हणजे मित्रद्रोहाचा पाप. पातक म्हणजे पाप. आता इथे पहा, अर्जुन काय म्हणतोय की मी त्यांचा मित्र आहे, आपली ही जी बाजू आहे सगळे आपण त्यांचे मित्र आहोत. ते जेव्हा आम्हाला मारतील तर त्यांना दोष लागेल ना की मित्रांना मारलं. देव म्हणतो पण ते तुम्हाला मित्र थोडी मानतात. तुला जरा वाटत असेल की ते मित्र मानतात, त्यांच्या मनामध्ये तुमच्यासाठी काय शत्रुबुद्धी आहे. मित्रबुद्धी असते तर ही वेळच का आली असते. कळतंय का. तर अर्जुन पहा कसं विचार करतोय. त्याला वाटतंय की सगळे मित्रच आहे, त्याच्या मनामध्ये लोकांसाठी मित्रभावना आहे, पण त्या लोकांना यांच्यामध्ये मित्रभावना नाही. तो म्हणतो की अरे हे आम्हाला जेव्हा मारतील तर यांना सुद्धा पाप लागेल. मित्रद्रोहेच पातकम. हे जरा विचार करत नाहीये, मंदबुद्धी. त्याचे दोन दोष सांगितलं, कुलक्षयकृत दोषम आणि मित्रद्रोहच पातक. आणि आता तो युक्तिवाद करतो. आता हळूहळू तो जरा शास्त्रीय भाषा बोलू लागला. की पाप शब्दाचा त्याने प्रयोग केलाच आहे. आता अजून तो म्हणतो की कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषम् प्रपश्यद्भिर्जनार्दन कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षयकृतं दोषम् प्रपश्यद्भिर्जनार्दन. आता माझं प्रश्नवाचक असं वाक्य म्हणतो, आपण या पापापासून निवृत्त का झालो नाही पाहिजे. म्हणजे झालं पाहिजे. कथम नगे, जेव्हा मला माहित आहे की याच्यामध्ये एवढं नुकसान होणार आहे, तर वाय नॉट वी शुड विथड्रॉ. कथम न अस्माभी प्रपश्यद्भी, आपण जे पाहणारे आहोत याच्यामध्ये काय परिणाम होणार आहे मला दिसत आहे, तर असे आम्ही लोक पाहणारे आहोत. आम्ही या पापापासून स्वतःला निवृत्त का नाही करावं. पापा अस्मान निवर्तितुम न, का नाही. तर अर्जुनाला देवाने विचारलं काय दोष तुला दिसत आहे, का तू निवृत्त होत आहे. म्हणे आत्ता सांगितलं ना, कुलक्षय कृतम दोषम, मला दिसत आहे इथे कुळाचा नाश होईल. तर हा दोष दिसत असताना आपण इथून का निवृत्त न व्हावं. म्हणजे तो ठामपणे म्हणत आहे की इथून निवृत्ती घेतलीच पाहिजे, या कर्मामध्ये प्रवृत्त झालं नाही पाहिजे. म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन भगवंताला प्रश्न करतो, जायसी चेत कर्मण असते मता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी. अरे देवा, तू या घोर कर्मामध्ये मला का प्रवृत्त करत आहे. घोर कर्म आहे, सामान्य कर्म असतं ठीक आहे, मी ते केलं असतं, पण इथं काय लोकांचा वध करणं, आपले लोक. तर म्हणे हे तर मला बरोबर वाटत नाही. कुलक्षयकृतम दोषम, संपूर्ण कुटुंबाचा याच्यामध्ये काय होणार आहे, नाश होणार आहे. तर युद्ध म्हणजे काही एक सामान्य ना लहान पोरांचा खेळ नाहीये. युद्धामध्ये जो जो संहार होतो आणि जो नाश होतो त्याची कल्पना नाही करू शकत. म्हणून टाळलं पाहिजे युद्ध जोपर्यंत शक्य. आणि देवाने केलंय ते. आता इथे देव काही बोलत नाही, नुसते ऐकत आहे. मूर्तीप्रमाणे नुसते असं का, हो का, काही
हे सगळं आम्ही करून चुकलोय. देव मनातच म्हणत होते, मी टाळण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे की युद्ध किती घातक आहे. युद्धामुळे एक देश किती वर्ष पाठीमागे जातं. सगळी इकॉनॉमी बर्बाद होते, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं. आता पाहता ना ते गाझा आणि तिकडे इस्रायलमध्ये सगळं काही नष्ट होऊन जातं. मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे ज्यांना उभं करायला किती वर्ष लागतात, सगळं मातीमध्ये मिळून जातं. तर उभं करणं किती कठीण आहे. संहार करणं तर काय, एक बॉम्ब टाकलं की संपलं. आणि त्यानंतर किती रोग होतात, काय काय होतं. जपानमध्ये तो एक बॉम्ब पडला, अजूनपर्यंत लोकांच्या शरीरामध्ये काही ना काही त्रास आहे. हिरोशिमा, नागासाकी. तर युद्ध म्हणजे भयंकर आहे. जरा चित्र जर समोर उभं केलं. म्हणून जेव्हा महाभारताचं युद्ध झालं, सगळे लोक मेले, तेव्हा युधिष्ठिराला कसं तरी झालं. हे बघा, युद्धाच्या आधी अर्जुनाला मोह झालाय आणि युद्धानंतर युधिष्ठिराला तो डोकं धरून बसला. अरे काय आपण सगळं केलं, काय मिळवलं, सगळे लोक मेले. सगळा पुरुष वर्ग तिथे मेलेला आहे. चित्र आहे तिथे. सगळ्या स्त्रिया आपल्या पतींचं काय शव शोधत आहे, प्रेत शोधत आहे. फारच दुःखी झाला. मग तेव्हा भगवान कृष्ण युधिष्ठिराला भीष्माकडे पाठवतात. मग त्याला ज्ञान देतात. म्हणजे ही युद्धाची विभीषिका म्हणतात त्याला, भीषण परिणाम देणार आहे. तर म्हणे जे शहाणे लोक असतात ते जास्त युद्धाचं ऑप्शन सिलेक्ट करत नाही, टाळतात. आणि आपल्या लेवलवर सुद्धा आपण घरोघरी जे ना एकदम भांडण नाही केलं. म्हणून काय म्हणतात, साम दाम दंडभेद. थोडे भांडण झालं की तलाक 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 नका म्हणून. युद्धाची पाळी एकदम आली नाही. पण कोर्टामध्ये सुद्धा ते टाळतात. पहिल्याच दिवशी तेवढे परत जा, जरा परत 2 जण बसा. वेळ देतात ते, वर्षानुवर्ष ते केस चालते. तर दोष आहे युद्धामुळे. काय व्यापार, आणखीन बिझनेस सगळंच हे होऊन जातं ना, प्रभावित होतं. म्हणून युद्ध काही ठीक नाही आहे. तर इथे एक शब्द त्याने इथे टाकला आहे, कुलक्षय कृतम. सगळ्या कुळाचा काय होईल, नाश होईल. सर्व कुटुंब नष्ट होतील. आणि कुटुंब म्हणजे काय, तर समाजाचाच घटक आहे. कुटुंब नष्ट म्हणजे समाज नष्ट. अच्छा, आता पुढे विचारांना तो आणखीन विस्तार करत आहे. कसा तो युक्तिवाद करतो. तो म्हणतो की सगळे जेव्हा कुटुंब नष्ट होतील तेव्हा काय होईल, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनाः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम् अधर्मोऽभिभवत्युत. म्हणे पहा, एक कर्माचा परिणाम काय होईल. जर युद्ध झालं तर सगळे कुटुंब नष्ट होते, हा पहिला परिणाम. अच्छा, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा. कुळाचा जर नाश झाला, कुटुंब परिवार, तर मग त्या कुळामध्ये चालणारे जे कुळाचार, कुळधर्म, ते सगळे काय नष्ट होतील. सनातना. सनातना म्हणजे पूर्वीच्या काळापासून ते आलेले आहे, पूर्वापार चालू झालेले आहे ना. तर सगळ्यांकडे पहा कुळाचार, कुळधर्म आहे की नाही. तर आमच्याकडे देवीचा कुळधर्म आहे, आमच्याकडे काय नरसिंहाचा आहे, आमच्याकडे नवरात्र असते, आमच्याकडे गणपती आहे.
तर हे कुळधर्म कुळाचार, हे पहा, आपला धर्म टिकून आहे असं दिसत नाही आपल्याला, फक्त मंदिरामुळे. बाहेर मंदिर आहे, सगळ्यांच्या घरी धर्म टिकलेला आहे. काही ना काही असे कर्मकांड आपण करतो, त्यामुळे धर्म टिकून आहे, संस्कृती टिकून आहे, परंपरा टिकून आहे. पण निश्चित आता हळूहळू त्याच्यावर सुद्धा काय आघात होत आहे. आधी काय एकत्र कुटुंब असायचं तर सगळेजण पाहायचे, अच्छा आमच्या आजी हे करतात, आई हे करतात. आता काय झालंय, एक पिढी गावामध्ये, मग दुसरी पिढी शहरामध्ये, तिसरी पिढी अमेरिकेमध्ये, आजी आजोबा गावामध्ये, त्यांचे मुलं थोडे ते जरा शहरामध्ये झाले, ते शिकले आता त्यांचे मुलं अमेरिकेमध्ये, कोणी ऑस्ट्रेलियामध्ये आहे ना सगळे. तर ती परंपरा काय माहीतच नाहीये. मग नुसतं काय व्हिडिओवर दाखवतात, अशी पूजा करतात बरं का, अशी पूजा करायची, पण प्रत्यक्ष पाहतच नाही. आणि त्यामुळे हळूहळू सगळं विसरत चालले लोक. ज्याच्यामुळे सगळेजण एकत्र यायचे, म्हणजे काही कुळधर्म कुळाचार, ते आता कमी कमी होत चाललंय. धर्म म्हणजे काय मी आधी सांगितलं, ज्याच्यामुळे इंटिग्रेशन, सगळे जुळले जातात. तर इथे म्हणतात कुळक्षय झाल्याने कुलधर्मा सनातना, सनातना म्हणजे परंपरेने जे आलेले आहे सगळे लोक म्हणतात ना, आमच्या घरी तर असं आहे, तुमच्या घरी कसं आहे, सगळ्यांकडे एक वेगवेगळे. आमच्या घरी तर या उत्सवात काय, सणामध्ये पुरणाची पोळी करतात, पुरणाचा नैवेद्य आहे, त्याच्याकडे लाडूचा नैवेद्य आहे. हे काय आहे, अच्छा, त्यानिमित्ताने बरंच काही शिकायला मिळतं त्या पुढच्या पिढीला. तर ते शिकवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. पण आता ते कुळच जर राहणार नाही तर मग काय. म्हणून ते म्हणतात कुळधर्म कुळाचार. अच्छा, आता ज्याच्यामुळे धर्म टिकतो त्या सगळ्या वस्तू नष्ट होत जातील तर मग काय होईल, धर्मे नष्टे कुलम कृष्णम अधर्मो अभिभवती. आता धर्म जर नाही म्हणजे नष्ट होईल तर काय होईल राहिले, अधर्म. दोनच आहे ना. आता आपण पाहतो मुलांना जर संस्कार आपण दिले नाही तर मग ते भलतेच काही काही शिकत असत, टीव्हीवरून इकडून तिकडून. जर त्यांना काही पॉझिटिव्ह मिळालं नाही, सकारात्मक, तर नकारात्मक ग्रहण करतात. कारण मुलांना काही ना काही पाहण्याची शिकण्याची हौस आहे, सोपं आहे. तर धर्म नाही तर मग अधर्म. म्हणून ते म्हणतात की पहा, युद्धामुळे काय काय होईल, पुढली पिढी जर सांभाळायची असेल आणि त्यांना संस्कार द्यायचे असतील तर हे सगळं शिकवलं पाहिजे. तर असे सगळेजण एकत्र असतील तेव्हा सगळं होईल. युद्धामुळे काय सगळे लोक मरतील, कुलक्षय होईल तर कुलधर्म क्षय होईल, कुलधर्म जाईल, अधर्म अभिभवती, अधर्माने ग्रासून टाकेल पूर्ण समाज. अधर्म अधर्म अधर्माचं काय होईल, प्राधान्य. हो, वर्णाश्रम धर्म, वर्ण धर्म, आश्रम धर्म, वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहे. सामान्य धर्म, विशेष धर्म. भागवतामध्ये भागवत धर्म. भागवत धर्म म्हणजे जे मी काही करत आहे ते देवाला अर्पित करून करत. यद्यत कर्म करोमि तत्तद अखिलम शंभो तवाराधनम, हे भागवत धर्म आहे. तर म्हणे ज्याच्यामुळे समाजामध्ये एकोपा आहे, प्रेम आहे, संघटना आहे, त्या सगळ्या गोष्टी नष्ट होतील. हो, अधर्म वाढेल. अच्छा, अधर्म जर वाढलं तर काय होईल. अर्जुन एकदम व्यवस्थित क्रमाने विचार करत आहे. कॉज अँड इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट, कारण कार्य कारण. तर पहा, अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय
जायते वर्णसंकरः अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः। आता मला सांगा, या श्लोकामध्ये कृष्णाचे किती नावं आलेले आहे? वार्ष्णेय, आणखीन कृष्ण. वार्ष्णेय म्हणजे वृष्णी वंशामध्ये ज्याचा जन्म झाला आहे, वार्ष्णेय कृष्णाचं नाव आहे. तर हे वार्ष्णेय, हे कृष्ण, अधर्म जेव्हा वाढेल, कुळधर्म नष्ट होईल तर अधर्म राहील. अधर्माचं प्राधान्य, त्याचं प्रमाण वाढेल. आणि जर सगळीकडे अधर्म, मर्यादा नाही, नियम नाही, काही संयम नाही, अधर्म म्हणजे तेच, आणि त्याचा सगळ्यात घातक दुष्ट परिणाम काय होईल? कुलस्त्रिय प्रदुष्यंती. स्त्रियांवर हे अधर्मी लोक काय करतील? आक्रमण करतील. आता इतिहासामध्ये पहा, आक्रमणकारी जे आहे त्यांनी किती बायकांचा छळ केलेला आहे. तर म्हणजे सगळ्या स्त्रिया काय होतील? प्रदूषण. एक तर युद्धामुळे मनुष्यांची संख्या कमी होऊन जाईल, पुरुषांची. तर मग कुलस्त्रिया, जे कुळामधील ज्या स्त्रिया आहेत त्यांच्यावर लोक आक्रमण करतील आणि त्या दूषित होतील, प्रदुष्यंती, अशुद्ध होतील. आपल्या इथे म्हटलेलं आहे की स्त्रिया सदैव रक्षणीया. स्त्रियांचं रक्षण केलं पाहिजे. कोणाच्या द्वारे? पित्रा पतीना पुत्रेण. लहानपणी वडिलांच्या द्वारे, लग्न झाल्यावर पतीच्या द्वारे, मोठी झाल्यावर मुलांच्या द्वारे रक्षणीय. स्त्रियांची फार मोठी भूमिका आहे धर्माला टिकवण्यामध्ये. आता मग कुळाचार, त्याच्यामध्ये बाया ज्या आहेत त्यांची भूमिका किती जास्त असते. आणि आजही समाजात त्यांच्यामुळेच हे पुरुष लोक जरा देवधर्मामध्ये कंटाळा करतात ना, पण बाया काय व्रत वैकल्य वगैरे करतात. पुरुष लोक आमचं काय काम बाहेरच आहे, तुम्ही घर सांभाळा, घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी, तुम्हाला आम्ही मंत्रीपद देतो, गृहमंत्री. ठीकच आहे, पण आता काय झालं, स्त्री सुद्धा बाहेर निघून आहे. आम्ही काही कमी थोडी आहे. मग त्यामुळे त्याचं नुकसान कुळाचार, कुळधर्म, संस्कृतीवर आघात झालेला आहे. असं म्हणतात गृहिणी गृहमुच्यते. गृहिणीला घर म्हणतात. जर गृहिणी चांगली तर घर टिकून राहतं. बांधून राहणारी पूर्ण घराला कोण आहे? गृहिणी. तिच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. तर इथे म्हणतात की जर स्त्रिया अशुद्ध झाल्या तर सगळं गडबड आहे. पण आता आजकालचा जमाना सगळा वेगळा आहे. स्त्री मुक्ती आंदोलन, नुकसानही म्हणजे फायदाही आहे, नुकसान सगळं आहे त्याच्यामध्ये, तिकडे जात नाही जास्त. पण कोणची गोष्ट जर अति तुम्ही केली तर त्याचं नुकसान आहे. आता त्या मुलाला दोघं जण भेटतच नाही, कारण दोघं जण जॉबवर जात आहे. होतं ना मुंबई वगैरे मध्ये पण. तर इथे म्हटलेलं आहे की अधर्म वाढल्यावर काय होईल? स्त्रियांवर लोक आक्रमण करतील, आणखीन दूषित करतील. आणि त्याच्यामुळे काय होईल? स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय. जेव्हा स्त्री दूषित होईल, अशुद्ध होईल, दुष्ट म्हणजे अशी पापी नाही, दुष्ट म्हणजे दूषित होणार, तर काय होईल? वर्णसंकर होईल. वर्णसंकर जायते म्हणजे असे अपत्य उत्पन्न होतील, जन्मास येतील, ज्यांच्यामध्ये वर्णाची शुद्धी नाही राहणार. कारण कोणताही पुरुष कोणत्याही स्त्री बरोबर संबंध जोडेल, यालाच म्हणतात अशुद्धी. तर मग काय होईल? वर्णसंकर. वर्णाची जी शुद्धी पाहिजे ती नाही राहणार.
आता हा सुद्धा फार मोठा विषय आहे. संकर म्हणजे काय? असं भेसळ मिळणं, हायब्रिड याला म्हणतात. तर ते आपलं धान्य वगैरे त्याच्यामध्ये लोक काय काय करतात, कुत्रे वगैरे सुद्धा हायब्रिड. अल्सेशियन माहिती आहे, वेगळे दोन जातीचे कुत्रे त्यांना मिळवले नवी जात. तर वर्णसंकर फार भयानक आहे. म्हणजे जे अपत्य, जे संतती आहे त्याची शुद्धी राहणार नाही. आता आधीचं काय, एक एक विशिष्ट सगळ्यांना काम दिलेले होते आणि ते करायचे. लग्न सुद्धा त्या त्या विशिष्ट याच्यामध्ये. आता तर काही नाही आहे, कोणी कोणाशी लग्न. मग त्याचा परिणाम तर होणारच आहे ना. वर्ण म्हणजे काय? ज्याच्याद्वारे वर्णन होतं मनुष्याचं, त्याला म्हणतात वर्ण. तर आधी मानव समाजाचं वर्णन केलं त्यांनी 4 भागामध्ये, मोठे मोठे म्हणजे असे 4 गट केले, ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे, की ज्याची अशी वृत्ती आहे शिकवण्याची, शिकण्याची, ज्ञानामध्ये जो जास्त पारंगत आहे किंवा कुशल आहे, त्याला त्यांनी ब्राह्मण म्हटलं. ज्याची बुद्धी आहे तिकडे जाते, म्हणजे सात्विक आहे, जरा रिसर्च करत आहे. क्षत्रिय कोणाला म्हटलं? जो शासन करू शकतो, ज्याच्यामध्ये ती सामर्थ्य. खरं म्हणजे याच्यामध्ये वर खाली नाहीये कोणी, एक विशिष्ट सामर्थ्य आहे सगळ्यांचे. जसं हातामध्ये एक सामर्थ्य आणि पायामध्ये एक सामर्थ्य. आता पाय खाली आहे म्हणून तो शूद्र आहे, कमतरता म्हणजे त्याची काय म्हणतो, कमकुवत असं नाहीये. तो त्याच्यामध्येच कुशल आहे ना, तो करू शकतो काय. आता डोक्याला सांगितलं की तू चाल, तर कसं काय? मेंदू म्हणेल मी विचार करू शकतो, मी रस्ता दाखवू शकतो, पण चालायचं काम तर पायातच आहे. आपल्या शरीरामध्ये सगळ्या अवयवांची गरज आहे, आणि जर सगळे आपापले अवयव आपापलं कर्तव्य जर करत असतील तर शरीर ठीक राहील. पण जर कॉम्पिटिशन करेल, पाय म्हणेल काय नेहमी मी ते जमिनीवरच राहतो, जरा डोक्याला सुद्धा पाया म्हणजे जमिनीवर चालत नाही. डोळे म्हणतील की मी आता पाहून पाहून थकलो, कान जरा तू पहा. कान म्हणतो माझा सुद्धा प्रॉब्लेम आहे, ऐकून ऐकून थकलो, इतके प्रवचन होत आहे, इतके सगळेजण ऐकवत आहे. डोळे जरा तू ऐक. पण हे सगळं व्यवस्थित चालू आहे, कारण आपापलं सगळं करत आहे. जेव्हा याच्यामध्ये भेसळ होते त्यालाच वर्णसंकर होते. जसं इंजिनियर आहे, त्याला सांगितलं आता आजपासून तू क्लिनिक मध्ये पाहिजे बरं का, तू ऑपरेशन कर. डॉक्टरला सांगितलं की तू पूल बांध, झालं ना गडबड. तर इथे म्हणतात की वर्णाची शुद्धी नसल्यामुळे अशी काही विचित्र पुढची पिढी जन्मास येईल. ओहो, मग देव विचारतो, अच्छा मग काय होईल? हे जे गोष्टीप्रमाणे तो सांगत आहे, याच्यामुळे हे होईल, याच्यामुळे हे होईल. तर आता अर्जुन परलोकाची गोष्ट करत आहे. म्हणे जर अशी अशुद्ध संतती उत्पन्न होईल तर त्यांच्यावर काही संस्कार राहणार नाही, बरोबर. आणि त्यामुळे काय होईल पहा, संकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो येषाम् लुप्तपिंडोदकक्रियाः. पुढचे पाहू, दोषैरेते कुलघ्नानां वर्णसंकरकारकैः उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः. वर्णसंकर झाल्यामुळे काय होईल,
अशी जी संतती आहे किंवा अपत्य किंवा पुत्र ते जेव्हा क्रिया करतील, कर्मकांड करतील, अंतक्रिया वगैरे, तर पितरांपर्यंत पितर त्याला काय करतील, स्वीकार करणार नाही. आता पहा, जरा टेक्निकल पॉइंट आहे. पितर स्वीकार नाही करणार तर काय होईल, पतंती पितरो येशाम लुप्त पिंडोदक क्रिया. ही पिंड तर्पणादीची क्रिया आहे ना, श्राद्ध वगैरे, ते जेव्हा ते करतील तर पितर काय होतील, अधोगतीला जातील, पडतील. म्हणजे ते कर्मकांड सुद्धा शुद्ध नाही होणार असं म्हणतात, आणि त्याचा परिणाम शुद्ध नाही होणार. तर तो काय म्हणतो की आपल्या या एका कर्मामुळे मागची पिढी सुद्धा पडेल. परत सांगतो, युद्ध होईल तर काय होईल, कुलक्षय नाश होईल. कुलक्षय नाश होईल तर कुळधर्म नष्ट होईल. कुळधर्म नष्ट होईल तर अधर्म वाढेल. अधर्म वाढलं तर स्त्रियांवर आक्रमण होतील आणि स्त्रिया दूषित होतील. स्त्रिया दूषित झाल्यावर वर्णसंकर होईल. कोण 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 कोणापासून जन्मास येईल ते माहिती. आणि असे लोक जेव्हा श्राद्ध क्रिया वगैरे करतील तर पितर पडतील, ते स्वीकार करणार नाही. हो. आता म्हणजे याचा एक अर्थ असा की अर्जुनाला हे सगळं माहीत आहे आणि अर्जुनाचा विश्वास आहे, परलोक आहे, श्राद्ध आहे, श्राद्ध. आता हा सुद्धा एक फार मोठा विषय आहे. श्राद्ध इथे नुसतं एक संकेत केलेला आहे, पिंड काय क्रिया, पिंडदान वगैरे होतं की नाही, श्राद्ध केलं पाहिजे की नाही याच्यावर आहे भरपूर. त्यासाठी वेगळं आता एक ज्ञानयज्ञ घ्यावं लागेल. पण इथे याच्यामध्ये प्रमाण काय आहे, वेद आणि शास्त्र. हे पहा, असं आहे, आपल्याला काही समजत नाही, आपल्याला कळत नाही, आपण काही पाहत नाही की जीव जात आहे, कुठे जात आहे, म्हणून ते खोटं आहे, हे चुकीचं आहे. विज्ञानाचे अनेक सिद्धांत आहे, ते तुम्हाला माहीत नाही, ते तुम्हाला दिसत नाही, म्हणून ते काय खोटे आहे का? गुरुत्वाकर्षण बळ दिसतं का? पण तो विश्वास करता की नाही? म्हणजे मला नाही दिसत, पण ज्या लोकांनी अभ्यास केलाय त्यांनी ते पाहिलंय. पाहिलं म्हणजे डोळ्याने नाही, पण एक अशी एक शक्ती आहे. वीज दिसते का आपल्याला? वीज, पण आपण विश्वास ठेवतो. तर कळत नाही, समजत नाही, दिसत नाही, म्हणून ते नाहीये, चुकीचं आहे. हा सिद्धांत चुकीचा आहे. लोक अचानक अरे अंधविश्वास आहे, सगळं अंधश्रद्धा आहे, असं नाहीये. आपल्या जर ऋषीमुनींनी एवढं गूढ गहन ज्ञान दिलंय, तर जर कर्मकांड ते दिलंय तर ते असं थोडी दिलं असेल. त्याच्या पाठीमागे काहीतरी चिंतन आहे. आता हे जरूर लोक आपलाच अभ्यास जरा कमी आहे म्हणून असं वाटतं की याच्यामध्ये काय आहे, कारण प्रत्यक्षात काही दिसत नाही. जीव जात आहे आणि त्याची सद्गती होत आहे ना. पण एक विशिष्ट काय व्यवस्था आहे, एक प्रणाली आहे, एक प्रोसेस आहे. जसं मी काय म्हणतात, पोस्ट कुठे टाकतो आपण, पत्र, पोस्ट ऑफिस, पत्र आपण टाकतो आणि ते आपल्या नातेवाईकाकडे मिळतं. त्याला ते अमेरिकेमध्ये म्हणा कुठे, आपण पाहतो का? आपण फक्त इथे पिंडदान केलं, पत्रदान. पण आपला विश्वास आहे की एक पूर्ण प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये एवढे लोक लागलेले, त्याच्याद्वारे ती तिथे वस्तू जाईल. असंच. आता मी जास्त विस्तार नाही करत, पण इथे एक शब्द आला म्हणून सांगतो. तर आधुनिक लोक एकदम त्याचा निषेध करतात. आता एवढं गूढ ज्ञान आपल्या इथे पहा, मोठे मोठे ऋषीमुनी त्यांनी सगळं ज्ञान मिळवलं पूर्ण ब्रह्मांडाचं, तर ते असं उगीच नाही सांगणार आहे. हे जरूर आहे की इतर लोकांनी त्याचा गैरफायदा घेतला, आणि त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला दोष दिसू लागला. जे करणारे आहे ना ते शुद्ध नाही राहिले. ते कर्मकांड स्वतःमध्ये अशुद्ध नाही आहे, पण करणारे चुकीचे, त्यामुळे
आणि मग लोकांचा विश्वास उडून गेला किंवा उडत आहे. तर इथे तो म्हणतो की याच्यामध्ये वेद प्रमाण आहे, शास्त्र प्रमाण आहे. तर शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे की जर शुद्ध वर्ण असेल तर ते सगळ्या क्रिया कर्मकांड शुद्ध राहील, नाही तर अशुद्ध होईल. आणि मग काय होईल, दोषही येते कुलज्ञाना वर्णसंकरकारकही. कुलक्षय करणाऱ्यांच्या या वर्णसंकरकारक कृत्यांनी जाती धर्म व कुलधर्म उद्ध्वस्त केले जातात. कुलधर्म नष्ट होईल, जाती धर्म नष्ट झालेला आहे, त्यामुळे मग सगळंच काही विध्वंस नष्ट होईल, पुढची पिढी बर्बाद होईल. आणि त्याच्यामुळे इथे पुढे म्हणतात की ते नरकामध्ये जातील. एकीकडे ते पितर लोकांची अधोगती होईल आणि दुसरीकडे हे नरकामध्ये जातील. म्हणतो पुढे, उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणाम जनार्दनम नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमम्. उत्सन्न कुलधर्माणाम मनुष्याणां जनार्दनम नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुमम्. शुश्रुम, शुश्रुमच आहे ना, शुश्रुम. इथे अर्जुन काय म्हणतो, म्हणे सगळे कुलधर्म, जाती धर्म, वर्णधर्म सगळे नष्ट होतील, मग कर्मकांड सुद्धा नीट होणार नाही, कारण त्या संतती जी होणार आहे तिला काही नीट माहीत नाही. आता चुकीचे जर कर्म झाले तर मग त्याचं चुकीचं फळ मिळेल, आणि ते म्हणजे नरक. आणि ते म्हणजे अर्जुनाचा विश्वास आहे की स्वर्ग नरक आहे. आता हा सुद्धा एक मुद्दा आहे, कोणी पाहिलंय स्वर्ग, कोणी पाहिलं, हे सगळा अंधविश्वास आहे. असा लोकांचा विश्वास आहे की हे अंधविश्वास आहे. अरे पण तुम्ही पूर्ण ब्रह्मांडामध्ये पाहिलंय का जाऊन? मनुष्याची बुद्धी एवढीशी आणि थोडस अजून तो काहीतरी पाहत आहे, असा आपण कसं एकदम त्याचा निषेध करू शकतो? स्वर्ग नरक 3 पातळीवर आहे, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. अच्छा, आणि फक्त हिंदू धर्मच याला मानतो असं नाहीये, ख्रिश्चन, इस्लाम सगळे मानतात. जन्नत, जहन्नुम, हेवन अँड हेल त्याच्या पुढे मानतच नाही. तर म्हणून एकदम त्याचा निषेध करू नका, अविश्वास ठेवू नका. अर्जुन म्हणतो, पण इथे तो स्पष्ट शब्द म्हणतो, अनुशुश्रुम, असं आम्ही ऐकलं आहे. हा, म्हणजे गुरुकुळामध्ये त्यांनी याचा सगळा अभ्यास केलेला आहे. आमच्या गुरुकडून आम्ही ऐकलेलं आहे की जर चुकीचं कर्म होतील तर मग काय होईल, नरकामध्ये त्याची गती होते. आणि ते काय लिहिलंय, अनियतम वासह नरके. अनियतम म्हणजे दीर्घकाळापर्यंत, बऱ्याच दिवस. आमचे स्वामी छान म्हणतात, नरक म्हणजे काय आहे तर म्हणजे वॉशिंग मशीन आहे. जसं कपड्यांना आपण काय 2 वॉशिंग मशीन असतात, एक इलेक्ट्रिक वॉशिंग मशीन, एक इंडियन वॉशिंग मशीन. भारतीय कपडे धुण्याची मशीन म्हणजे काय, दगड, मोठा दगड, आणखीन ती काय धोपट. तर त्याच्यामुळे काय होतं, सगळी माती घाण सगळं निघून जातं, स्वच्छ होऊन. तर नरकामध्ये सुद्धा असंच म्हणतात. त्याला एक विशेष शरीर दिलं जातं, त्याला म्हणतात यातना शरीर. आणि जसं आपण भजी वगैरे तळतो ना, तसं त्याला तिथे तळतात, पण मरत नाही ते शरीर. या शरीराचं थोडंसं काही झालं की पण एक विशिष्ट शरीर.
तर नरकामध्ये त्याचा वास होतो. असं हे आम्ही सगळं ऐकलं आहे. म्हणून देवा हे आता युद्ध मी तर युद्ध करत नाही, म्हणून तो आता 45व्या श्लोकात म्हणतो, अहो बत महत् पापम कर्तुं व्यवसिता वयम् यद्राज्य सुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः. अहो अहो बत, इथे अहो म्हणजे मराठीचा अहो नाही बरं का, अहो जरा ऐका, तो नाही आहे इथे. अहो बत म्हणजे अरे 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 असं, अरे हे काय असं. हा आम्ही काय निश्चय केला आहे, व्यवस्थिता म्हणजे निश्चय, व्यवसाय, हा युद्ध करण्याचा आम्ही जो निश्चय केला, अरे अरे चुकीचा एकदम आहे. आणि हा निश्चय कशासाठी केलाय, यद राज्य सुखलोभे ना, प्रयोजन काय, याच्यामुळे आम्हाला राज्य मिळेल, सुख मिळेल. आता त्या अर्जुनाला त्या राज्याचा काही मोहच राहिलेला आहे, त्याला त्याच्यामध्ये काही इंटरेस्टही नाही. काय म्हणे छोटस राज्य मिळेल. आणखीन स्वजनमुद्यता, आपले सगळे लोकांना आम्ही मारायला तयार झालो आहोत. हा जो आमचा निश्चय आहे चुकीचा आहे. पण हे बरं झालं की अजून काही युद्धाची सुरुवात झाली नाही, अजून सुद्धा काय वेळ आहे, आपण आपला निर्णय बदलू शकतो. हा निश्चय बदलू शकतो. अहो बत कर्तुं व्यवस्था, काय निश्चय, मी चुकीचा निश्चय केला आहे. तर देवाने जणू काही म्हटलं की अच्छा ठीक आहे, तू आता युद्ध करत नाही आणि तू नुसतं इथे उभं राहील तर ते लोक तुला मारतील, तू जर शस्त्र चालवणार नाही तर काय. तर अर्जुन काय म्हणतो, मी मरायला तयार आहे, मी सगळे शस्त्र अस्त्र सोडतो. म्हणजे बघ कुठपर्यंत अर्जुनाची तयारी झाली, कुठून कुठे तो गेला. त्याने आधी व्यावहारिक कारण सांगितले, मग शास्त्रीय कारण सांगितले हा युद्ध न करण्याचे. आणि आता त्याच्यावर आलंय, देव म्हणतो अरे लोक तुला मारतील, आय एम रेडी फॉर दॅट, मी मरायलाही तयार आहे. म्हणून तो म्हणतो, यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपाणयः धार्तराष्ट्रारणे हन्युः तन्मे क्षेमतरं भवेत्. यदि, यदि म्हणजे जर मी निशस्त्र राहून प्रतिकार करीत नसताना जर त्या सशस्त्र कौरवांनी मला ठार मारलं तर त्याच्यामध्ये जास्त कल्याण होईल असं म्हणतो. क्षेमतरम भवेत् म्हणजे मी मेलो तरी चालेल पण मी मारणार नाही. ओहो, स्वतः तो मरायला तयार आहे. म्हणजे त्याला इतकं आतून वाटतंय की मी पापापासून वाचेन. तर मी जर ते लोक पापी बनवले जातील पण मी सुरक्षित नाही, म्हणून मी काही हे युद्ध करण्याच्या मूडमध्ये नाहीये. आणखी शेवटी आता शेवटचा श्लोक संजय वर्णन करतो की जेव्हा याप्रमाणे अर्जुनाच्या मनामध्ये त्यांनी निश्चय केलाय की आता मी युद्ध करणारच नाही, तर तो बसला, आतापर्यंत उभा होता. संजय उवाच एवमुक्तार्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत विसृज्य सशरं चापं शोक संविघ्न मानसः. संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः संख्ये
रथोपस्थ उपाविशद विसृज्य सशरं चापम शोक संविघ्न मानसः। संजय वर्णन करतो, धृतराष्ट्राला सांगत आहे म्हणे एवं अर्जुन उक्त्वा, याप्रमाणे एवं उक्त्वा, याप्रमाणे सांगून बोलून अर्जुनाने काय केलं? उपाविशत. अर्जुनाने फार मोठं प्रवचन दिलंय. असं होईल तर असं होईल, हे होईल तर हे होईल, देवा तुला कळत नाही का? असं असं या लोकांना नाही दिसत, आम्हाला तर कळत आहे. यांनी लोभाचा चष्मा घातला आहे. यांना अंदाज नाही कुलक्षयाचा नाश होईल, युद्धामुळे काय काय घातक परिणाम होतील, यांना काही माहित नाहीये. असं सगळं सांगून तो बसतो त्या रथाच्या एका टोकावर पुढे. आणि असं वर्णन आहे की त्यांनी पाठ कुठे केली? शत्रूकडे. तोंड कुठे आहे? कृष्णाकडे. कृष्ण मागे. म्हणजे असं आधी सारथी कुठे बसतो? पुढे, रथी मागे. आता उलट झालं, तो पुढे येऊन बसला आणि भगवंताकडे मुख आहे त्याचं. आणखीन शोक संविघ्न मानस, शोकग्रस्त झालेला आहे, उपाविशत बसला आहे आणि त्यांनी धनुष बाणाशी टाकून दिले, त्याग केला. आता म्हणे मला हे काही नको. म्हणजे आता अर्जुनाची तयारी काय? संन्यास घेण्याची. मला कमंडलू द्या, मला जपमाळ द्या, आता मी जातो. असाच त्याचा अर्थ आहे. तर इथे पहिला अध्याय पूर्ण होतो. आता शोक संविघ्न मानस, काल तुम्हाला सांगितलं होतं, भीष्म द्रोणाला पाहिलं तर एकदम कृपावृत्ती त्याच्या मनामध्ये, आणि कृपावृत्तीचा परिणाम दुःखामध्ये झालं की अरे बाबा काय मी चुकीचं आहे सगळं. मला त्याला दुःख होत आहे की अरे हे आम्हाला आधी का नाही का, थोडा आधी आम्हाला विचार करायला पाहिजे होता की याच्यामुळे एवढा संहार होईल. तर आता दयाभाव, वीर भाव तर नाही राहील, दयाभाव आहे आणि दुःख आहे. म्हणून या अध्यायाचं नाव विषाद योग असं लागलं आहे. तर याची सुरुवात, गीतेची सुरुवात विषादापासून आहे. पण शेवट चांगला आहे, शेवट गोड पाहायला पाहिजे ना. तर आपण मोठा प्रवास आहे पहिल्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत. शेवटचं हे वाक्य, याला म्हणतात पुष्पिका वाक्य. हे आपण वाचू. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोऽध्यायः. भगवद्गीता महाभारताचा भाग आहे आणि याच्यामध्ये आता जे ज्ञान भगवंताने दिलं आहे ते उपनिषदाचंच ज्ञान आहे. म्हणून उपनिषत्सु ब्रह्मविद्या सांगितलेली आता पुढे आपण पाहणार आहोत. आणि योगशास्त्र म्हणजे साधनशास्त्र आहे आणि संवादाच्या रूपात ही आहे. आणि या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. आता पहा, या अध्यायाला जर आपण वाचलं आणि अर्जुनाचं जे काही म्हणणं आहे ते आपण ऐकलं तर आपल्याला सुद्धा असं वाटू शकतं की जे अर्जुन म्हणत आहे ते बरोबरच आहे. पण एकाने छान सांगितलं की त्याचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण तो चुकीच्या ठिकाणी सगळं म्हणत आहे. ही स्पीकिंग ऑल राईट थिंग बट इन रॉंग टाइम ॲट रॉंग प्लेस. म्हणजे कृपा चांगली आहे, दया चांगलं आहे, अहिंसा चांगलं आहे, पण कुठे? अर्जुन फक्त एकच साईड पाहत आहे, एकच पक्ष.
अच्छा, अर्जुनाचं म्हणणं जर बरोबर असतं तर देवानी लगेच म्हटलं असतं की अर्जुना एकदम तुला 100 पैकी 100 मार्क, तू जे म्हणत आहे एकदम बरोबर आहे, चला आता मी रथ वळवतो आणि चलू हिमालयामध्ये. आता अर्जुन आणखीन कृष्ण याच्यामध्ये कोणाचं ज्ञान जास्त आहे? आता देवाचं ज्ञान आहे. प्रमाण तर कृष्णाचीच वाणी होईल ना. अजूनपर्यंत देवानी काहीच टीका टिप्पणी कमेंट काही केली नाही. पुढच्या अध्यायामधून पहिलाच असा झटका दिला अर्जुनाला, असा शब्द, कठोर शब्द बोलले, अरे क्षुद्रम हृदय दौर्बल्य, हृदयाची दुर्बलता ही सगळी, तू त्याला फार फिलॉसॉफीने काय करत आहे, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञानाने, तत्वज्ञानाच्या द्वारे समजवत आहे की युद्ध न करणं कसं काय बरोबर आहे, पण मरे तुझं हे जरा चुकत आहे. त्याला त्यांनी बरोबर केलं. दुसरा अध्याय आपण आता पाहू 1 फेब्रुवारीला. ठीक आहे.